मंडळी, एका पॅनमध्ये 1 कप शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे वरचे टलफरं छान असे निघाले जातात. त्यानंतर काही काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत, अख्खेच आहेत, ते छान असे भाजून घ्यायचे. त्यानंतर सुकं खोबरं आहे, ते अर्धा कप ते पण भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर शेंगदाणं छान असं ग्राइंड करून घ्यायचं. पाहू शकताय तुम्ही एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर सुकं खोबरं थंड झाल्यानंतर ते भाजलेलं खोबरं एका भांड्यामध्ये घालून घ्या. त्यामध्येच काजू बदाम टाकून छान असं बारीक करून घ्यायचं आणि त्याच मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर पॅनमध्ये 2 चमचे तूप घालायचं, त्यामध्ये 1 कप चिरलेला गूळ घालायचा आणि हा गूळ फक्त वितळवून घ्यायचा, ह्याचा पाक वगैरे करायचा नाहीये. आणि हे मिश्रण आहे शेंगदाण्याचे हे बारीक केलेले, ते यामध्ये मिक्स करून वेलचीची पूड घालायची आणि छान असं मिक्स करायचं. त्यानंतर 1 ते 2 चमचे तूप घालायचं आहे आणि नंतर एकदा मिक्स करून घ्यायचं. ताटाला तूप लावून घेतलेलं आहे, हे मिश्रण आहे ते गरम आहे तोपर्यंतच ताटामध्ये वतून घ्यायचं आणि वाटीच्या साहाय्यानं छान असं सेट करून घ्यायचं. 10 मिनिटं थंड झाल्यानंतर ह्याच्या छान अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर उपवासाची बर्फी म्हणा किंवा ह्या शेंगदाण्याच्या वड्या तुम्ही म्हणू शकता, खूप छान अशा चवीला लागतात आणि अगदी खुसखुशीत तयार झालेल्या आहेत. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.